नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी झटपट तयार होणारी चविष्ट एक व्हेज थाळी बनवतोय। यामध्ये मटकी रस्सा, व्हेज पुलाव, सॅलडसाठी कांदा, टोमॅटो, लिंबूची फोड, गोडाचा शिरा आपण इथे केलेला आहे, पालक पकोडे केलेले आहेत, सोबत टम्म फुगणारी पुरी असे पदार्थ असून अगदी मोजक्या साहित्यात बनवलेले आहेत। सणासुदीला किंवा पाहुण्यांसाठी ही थाळी तुम्ही नक्कीच बनवू शकता। एखादा उपवास सोडण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पदार्थ बनवू शकता। तर भरपूर पदार्थ आहेत, तर रेसिपीला आपण आज सुरुवात करतोय। व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालणार आहे। इथे मी तूप घातलेले आहे, तुम्हाला जर हवं असेल तर बटर सुद्धा इथे घालू शकता। बटर किंवा तुम्हाला अगदीच नाहीतर तेल सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर यामध्ये आपल्याला अख्खा गरम मसाला घालायचा आहे। यामध्ये मी तमालपत्र घातलेलं आहे, दालचिनी थोडी घातलेली आहे, लवंग आणि काळी मिरी घातलेली आहे। तर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला काजू आणि मनुके घालून परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी छोट्या छोट्या कट केलेल्या इथे भाज्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, मटार घेतलेले आहेत, फरसबी घेतलेली आहे आणि गाजरचे काही तुकडे घेतलेले आहेत। या सर्व भाज्या आपल्याला वाफेवरती करायच्या आहेत, म्हणून त्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या पटकन शिजल्या जातात। आता ह्या पटकन शिजाव्यात म्हणून थोडंसं यावरती मीठ टाकायचं, म्हणजे ह्या भाज्या पटकन शिजल्या जातात। आता मीठ टाकून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेणार आहोत या भाज्या आणि आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। हे झाकण आपल्याला 5 ते 6 मिनिटं असं व्यवस्थित असं झाकण लावून घ्यायचं आहे। इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घेऊयात आणि बघू शकता मी इथे अगोदरच 90% शिजवलेला भात घेतलेला आहे। इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरला तरीसुद्धा चालेल। तर आता जो हा राईस आहे आपण शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये आपण घालून छान असं परतून घेऊयात, म्हणजे भाज्या व्यवस्थित अशा खालीवर करतून व्यवस्थित मिक्सअप केल्या जातात। तर बघू शकता इथे मी 2 ते 3 मिनिटं चांगलं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ घातलं की सर्वत्र असं लागलं जातं। तर इथे आपला रेडी झालेला आहे व्हेज पुलाव। कोथिंबीर घालून सर्व करूया आणि आपण यातही गॅस बंद करून घेऊयात। तर हा व्हेज पुलाव अगदी झटपट होतो आणि कधीही तुम्हाला जर वरण भाताचा कंटाळा आला असेल तर हा व्हेज पुलाव अगदी उत्तम पर्याय आहे, तर नक्की तुम्ही बनवून बघा। आता आपण मटकीचा रस्सा बनवायला घेणार आहोत, पण आपण आज मटकी शिजवून घालणार नाही आहोत। तर मी इथे मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर इथे 1 वाटी मटकी आहे मोड आलेली। आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे। आपल्याला 3 ते 4 मिनिटं ही चांगली प्रोसेस करायची आहे आणि मटकी चांगली भाजून घ्यायची आहे। इथे मटकी भाजून झालेली आहे, तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात। मटकीच्या फोडणीसाठी मी इथे वाटण घातलेलं आहे, बघू शकता इथे मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलेलं आहे किसून, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे 1 इंच, त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि हे वाटण आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। आता वाटण तयार आहे, तर आपण फोडणी देऊन घेऊयात। तर कढईमध्ये बघू शकता मी इथे तेल घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे, थोडंसं हिंग घालून इथे कांदा आपण आता परतून घेणार आहोत। कांदा मी अगोदरच कट करून घेतला होता, तुम्हाला जर हवं असेल तुमचं किती प्रमाण आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे कांदा आपला गुलाबी रंग याचा झालेला आहे, तर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटोसुद्धा मी अगोदरच कट करून घेतला होता। स्वयंपाक करण्याआधी सर्व तयारी अगोदरच केली म्हणजे स्वयंपाक लवकर होतो। यामध्ये सर्व मसाले घालून घेऊयात। इथे मी बघू शकता 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा इथे मी गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड घातलेले आहे आणि आता आपण ह्या मसाल्यांमध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालून छान असं तेल सुटेस्तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। मसाला थोडा कोरडा वाटतोय तर थोडंसं पाणी घालून घेऊयात। आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मटकी घालून घेऊयात। आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे मसाला व्यवस्थित असा लागला जातो। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे, तुमच्या ग्रेव्हीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करून घ्यायचं आहे। तर आता मटकीला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे।
आता त्यावरती आपल्याला बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता कोथिंबीर मी घातलेली आहे आणि आपल्याला ही 6 ते 7 मिनिटं चांगली उकळ येऊन द्यायची आहे। व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेणार आहोत। तर आता इथे मटकी रस्सा तयार झालेला आहे, मी बाजूला काढून ठेवलेला आहे। तर त्याच गॅसवरती आपण नैवेद्याला नेहमी काय करायचं हे सुचत नाही, तर आज मी तुम्हाला झटपट होणारा आणि कमी तुपाचा वापर करून शिरा दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। कढईमध्ये मी इथे बघू शकता अर्धी वाटी मी तूप घेतलं आहे, पण त्यातलं थोडंसं तूप घालून यामध्ये 1 वाटी रवा व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला भाजलाच की आपल्या शिऱ्याला अप्रतिम अशी चव येते। आता आपण कमी तुपाचा वापर करणार आहोत, तर मी वेगळं तूप न वापरता ह्याच्यामध्ये सुकामेवा असाच परतून घेणार आहे। तर आता इथे सुकामेवा आपल्याला 2 मिनटं चांगलं खरपूस असं परतून घ्यायचं आहे रव्यामध्येच। तर आता हे साहित्य आपले रेडी झालेलं आहे, त्यामध्ये उरलेलं तूपसुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे। एकूण अर्धी वाटी इथे तूप मी घालून झालेलं आहे। तर पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। आणि आता आपल्याला त्यामध्ये रवा शिजण्यासाठी मी इथे दूध आणि पाणी एकत्र करून घेतलं होतं, पण त्याआधी माझ्याकडे घरामध्ये केळं उपलब्ध होतं, तर मी इथे केळंसुद्धा चिरून घातलेलं आहे। यामुळे शिरा आणखीनच चविष्ट होतो। तर आता केळंसुद्धा ह्या व्यवस्थित साहित्यामध्ये आपण मिश्रणात एकत्रित करून घेऊयात। थोडीशी वेलची पूड घालून घेणार आहोत। आता पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं चांगलं परतून झाल्यावर यामध्ये आपण मी सांगितल्याप्रमाणे दूध आणि पाणी मी एकत्र गरम करून घेतलेलं आहे, ते हळूहळू घालून घ्यायचं आपल्याला, म्हणजे काय होतं आपल्या मिश्रणाची गुठळ्या होत नाहीत। आता यामध्ये आपल्याला गोडानुसार साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी बघू शकता अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त करायचे आहे। हे साहित्य आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता एकजीव झालेलं साहित्य आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे, थोडा वेळ वाफ येऊन द्यायची आहे शिऱ्याला, म्हणजे शिरा सुटसुटीत होतो। तर आता इथे मी 5 ते 6 मिनटं चांगलं छान असं झाकण ठेवून घेणार आहे। बघू शकता मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे शिरा बनवून बघा। हा शिरा अगदी झटपट होतो आणि कमी तुपामध्ये इथे बनवलेला आहे। तर प्रसादाला हा प्रकारचा शिरा तुम्ही बनवून बघा। तर व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि आपला इथे शिरा रेडी झालेला आहे। तर आपण इथे बाजूला ठेवून देणार आहोत। आता मी इथे पुऱ्यांसाठी कणिक मळणार आहे। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता हे चाळून झाल्यावर आपल्याला इथे मी 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल। तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी थोडंसं तेल घालून थोडं पाणी घालून मी इथे मळून घेणार आहे आणि आपल्याला ह्या पिठाचा गोळा घट्टसर असा मळायचा आहे। गोळा घट्टसर मळला की आपल्या पुऱ्या कमी तेलकट होतात। यामध्ये तुम्ही बेसन पीठसुद्धा थोडंसं घालू शकता। तर कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्यांची रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर तिथे तुम्ही नक्की जाऊन चेक करा। तर इथे आपली कणिक मळून तयार झालेली आहे। तर आपण ही व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे। पुन्हा एकदा तेलाचा हात लावून घेतलेला आहे अशा प्रकारे। तर इथे कणिक रेडी झालेली आहे मळून या प्रकारे बघू शकता। आता मी झाकण ठेवून देणार आहे, एक 5 ते 7 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे। तर इथे पालक पकोड्यासाठी मी बघू शकता मसाला काढून दाखवते तुम्हाला। तर आपण हा कोरडा मसाला आहे तो तयार करणार आहोत। तर इथे धने 1.5 चमचा, हिरव्या मिरच्या 2 आणि अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या पाणी न घालता आपण हे वाटण करून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पालक चिरून घेतलेली आहे, व्यवस्थित अगदीच धुवून घेतलेली होती। तर ह्या प्रकारे पालक चिरून झाल्यावर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि जे आपण वाटण कोरडं वाटलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटलं जातं। तर ह्या प्रकारे आपण आता यामध्ये मी 5 ते 6 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तर यामुळे काय होतं पकोडे क्रिस्पी होतात। आपण नेहमी बेसन पीठ वापरतो, तर यावेळेस मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ वाढवून घातलेलं आहे। तर आता इथे मसाले घालून घेऊयात। तर इथे मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे। थोडासा आपल्याला खायचा सोडासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि आता इथे पुन्हा एकदा मी थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे। तुम्हाला जर लागलंच तरच तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे, नाहीतर तांदळाचं पीठ घालूनसुद्धा हे पकोडे अगदी क्रिस्पी होतात। तर 1 वाटी बेसन पीठ मी घातलेलं आहे आणि थोडंसं
पाणी घालून हे बॅटर रेडी करून घेतलेलं आहे। तर हे बॅटर रेडी झालेलं आहे, तर थोडा वेळ बाजूला ठेवून द्याव्यात। आपण जे पुऱ्यांसाठी व्यवस्थित असं कणिक मळून झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेतलं आहे। त्यातीलच एक उंडा मी इथे काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हाताने दाब देत देत त्याचा एक गोळा तयार करून पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे। पोलपाटावर आपल्याला हवे त्या साईजमध्ये ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी जाडसुद्धा नाही आणि मध्यम आकाराची इथे चपाती लाटून वाटीच्या साहाय्याने त्याच्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत। अशाच प्रकारे पुऱ्या सर्व तयार झालेल्या आहेत। तळून घेऊयात। तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं, तर पुरी सोडून घेऊयात। मस्त अशी पुरी फुगलेली आहे आणि सर्व पुऱ्या मी याच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या तेलामध्ये आपल्याला गॅस थोडासा मंद करून जे आपण पकोड्यांसाठी बॅटर रेडी केलेलं आहे, तर इथे आपण पकोडे तळून घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपल्याला हे पकोडे चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत आणि बघू शकता झाऱ्याने असं त्यावरती तेल वर खाली करत अशा प्रकारे आपल्याला थोड्या वेळाने हे पकोडे जे आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असे क्रिस्पी होतात। जास्त घाई न करता आपल्याला हे पकोडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी गॅस थोडासा मंदच ठेवलेला आहे, म्हणजे पकोडे आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात। तर बघू शकता इथे आपला पालक पकोडा रेडी झालेला आहे। अगदी झटपट रेसिपी आहे। तर इथे सर्व स्वयंपाक आता आपला पूर्ण झालेला आहे। तर ताट वाढून घेऊयात। तर बघू शकता इथे सॅलडसाठी कांदा ठेवलेला आहे। आपला मटकी रस्सा इथे मस्त असं झणझणीत आणि कटसुद्धा छान आलेला आहे। तर इथे मटकी रस्सा तयार आहे। व्हेज पुलावसुद्धा इथे तयार झालेला आहे। बाजूला आपण चवीसाठी आणि तोंडी लावण्यासाठी इथे मस्त असे पालक पकोडे ठेवलेले आहेत। गोडाचा इथे मी शिरा ठेवून घेतलेला आहे आणि सोबतच आपल्यासाठी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या। तर या ठिकाणी आपला संपूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे। तर आजची झटपट तयार होणारी थाळी सणासुदीला किंवा उपवास सोडण्यासाठी नक्की ट्राय करा। सोबत आपल्या प्रभास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।